नमोस्तु अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शुचिरोरुबाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी योगधारिणे नमः. हा मंत्र म्हणता येईल, याला श्लोक माझा मंत्र आहे. तो मला म्हणावासा वाटतो, कारण ज्या वेळेला दान दिलं जातं तेव्हा दान घेणारा ही प्रार्थना म्हणतो आणि दानाचा स्वीकार करतो. मी ह्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्राच्या वतीने आणि समस्त पार्लेकरांच्या वतीने, समस्त संस्कृतीविषयी आस्था असणाऱ्या लोकांच्या वतीने मायदेश फाउंडेशन आणि अरुण जोशी यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी खरं म्हटलं तर उभा आहे. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा, अशी दात्याची महती आहे. आणि मला तर आणखीन गेले काही वर्ष जगात पाहता असं वाटतं की ह्याच्याही पेक्षा आणखीन दुर्मिळ कृतज्ञता हा गुण आहे. आणि मला वाटतं अरुण जोशींना त्याचा अनुभव पुष्कळ आला असेल. तर कृतज्ञता हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, तेव्हा कृतज्ञता ही व्यक्त केलीच पाहिजे. यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. थोडं विस्ताराने मला बोलायला लागेल, कारण काही गोष्टी आपल्यापर्यंत नीट व्यवस्थित पोचल्या पाहिजेत. मला अतिशय आनंद वाटतो ह्या गोष्टीचा की अरुणजींनी कायम त्यांच्या निवेदनामध्ये हे स्पष्ट केलं की ह्या सावरकर केंद्रामध्ये जे काही उपक्रम घडत होते, जे काही सांस्कृतिक कार्य घडत होतं, ते पाहून त्यांना असं वाटलं की जे कार्य घडतंय त्याला साजेसं असा ॲम्बियन्स, अशी वास्तू आणि असं सगळं झालं पाहिजे. ही एक गोष्ट. आणि दुसरं, केंद्राचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्र आहे, सेवा केंद्र, पण स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र आहे. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या नावाला साजेसं असं वास्तूचं रूपसुद्धा असलं पाहिजे. आणि म्हणून ते ज्या ज्या वेळेला इथल्या कार्यक्रमांबद्दल पाहत होते, ऐकत होते, स्वतः येऊन ज्या वेळेला ते कार्यक्रम अनुभवत होते, त्यावेळेला एकीकडे त्यांना आनंद वाटत होता की असे कार्यक्रम घडत आहेत, आणि दुसरीकडे त्यांना हळहळ वाटत होती की अशा ठिकाणी का. तर आमच्या अनेक मर्यादा या संस्थेच्या आणि ह्या उपनगराच्या आहेत. त्या सगळ्या मर्यादा आम्ही त्यांना सांगितल्या होत्या, तरी ते म्हणाले की मर्यादांचा काही प्रश्न नाही, काम करता करता बंद करावं लागलं तरी चालेल, काम पूर्ण झालं आणि दुसऱ्या दिवशी हे आता तुम्हाला वापरता येणार नाही असं झालं तरी चालेल, पण मी करणार. असं म्हणून 5-7 वर्षाची गॅप घेतल्यानंतर, त्यांच्या त्या मगाच्या निवेदनात आलंच होतं, त्यांनी असं ठरवलं की आपण ह्या वास्तूचं एक नूतनीकरण करून द्यावं. हे दान जे आहे ते त्यांच्या पद्धतीचं आहे. त्यांची पद्धत अशी आहे की तुमच्या हातात निधी देऊन तुम्ही करा असं ते म्हणत नाहीत, तर स्वतः त्याच्यामध्ये संपूर्णपणे गुंतवणूक, त्यांची मानसिक, बौद्धिक, आर्थिक तर असतेच, आणि ती गुंतवणूक अनेक चांगल्या मान्यवर आणि त्या त्या क्षेत्रातल्या मुरलेल्या लोकांकडनं त्यांनी मिळवली, आणि त्यातून हे सगळं नूतनीकरण त्यांनी घडवून आणलेलं आहे. तर आता आमच्यावर ही जबाबदारी आहे की आम्ही इथे जे उपक्रम करत होतो ते पाहून त्यांनी आम्हाला ॲम्बियन्स बदलून दिला आहे, तर ते उपक्रम तसे किंवा त्यापेक्षा अधिक चांगले आम्ही घडवले पाहिजेत. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाला साजेसं असंच काम नेहमी इथे झालं पाहिजे. याविषयी थोडंसं बोलतो की स्वातंत्र्यवीरांचं काम आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती आहे की हिंदूंचं राजकीय जागरण, परंतु कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याला आज समोर असलेलं जे काम असतं ती त्याची प्राथमिकता असते, प्रायोरिटी असते. पण म्हणजे त्याचं आकलन किंवा त्याचं ध्येय धोरण त्या आज करायच्या कामापुरतं मर्यादित नसतं. स्वातंत्र्यवीरांनी सतत हिंदूंच्या राजकीय जागरणाबद्दल आपलं कर्तव्य पार पाडलं आणि ते काम करत राहिले, परंतु त्याच्या कितीतरी पलीकडे अशी व्याप्ती त्यांच्या चिंतनाची होती. त्यांनी हिंदूंचं हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आणि ही प्राथमिकता आहे हे म्हटलंच, परंतु हिंदू व्यक्ती, हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्र यांनी हिंदू शब्दाला शोभेल असं वागलं पाहिजे. आणि म्हणजे काय ते त्यांनी अतिशय सुस्पष्ट म्हणून ठेवलेलं आहे. म्हणजे आता हा भाषणाचा आणि माझा तर नक्कीच विषय नाही, आणि आज इतके मोठे शास्त्रज्ञ इथे बसलेले आहेत, तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की आम्ही ज्या वेळेला इथे स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र सुरू करतो किंवा त्याचं काही काम करतो, त्यावेळेला फक्त 26 फेब्रुवारी आणि 28 मार्च साजरा करणं आणि 4 घोषणा देणं एवढंच काम राहत नाही. तर मी माझ्यापुरतं आणि माझे जे कलिग्स आहेत त्यांनी आम्ही काय डेफिनेशन केली आहे, व्याख्या केली आहे, हे सुद्धा मला थोडक्यात सांगावं असं वाटतं
की आपल्या देशाची जी संस्कृती अतिशय उन्नत आहे असं आपण सतत म्हणत येतो, ही संस्कृती आणि तिची उन्नती ही कशामध्ये आहे, तर अनेक शतकानुशतके अनेक आक्रमणांना सुद्धा तोंड देऊन आपली संस्कृती टिकून राहिली आहे. ह्याचं कारण एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे ज्याला आपण कलेच्या संदर्भात म्हणू शकतो असा मोठा वारसा दिलेला आहे. कलेचा वारसा हा मनोरंजनाचा वारसा नाही, तो आत्मोन्नयाचा वारसा आहे. आपली कोणतीही कला ही रंजनामध्ये संपत नाही. रंजन हे त्याचं बाय प्रॉडक्ट असतं, पण आत्मशोध असतो. साहित्य असो, संगीत असो, स्कल्पचर असो, कोणतीही कला. आणि आम्हाला असं वाटतं की आजकालच्या काळामध्ये आपला हा संस्कृतीचा वारसा आपल्या नवीन लोकांनी जपण्यासाठी त्यांना सम्यक आपली संस्कृती आणि ती काय आहे, आपल्या ह्या कला ज्या आहेत त्यांचं मूळ काय आहे, त्याविषयीची अभिरुची, त्यांची संपन्नता किंवा त्यांची अभिजातता ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि म्हणून आमचं स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र असलं तरी अभिजात कलांची जाण लोकांपर्यंत पोचवणं हा एक आमचा महत्त्वाचा हेतू आहे. आणि हा आमच्यातला आणि मायदेशमधला दुवा आहे. तसं आम्ही सेवेचं काम थॅलेसिमियाच्या संदर्भात करतोच आहोत. त्याचप्रमाणे ॲक्युप्रेशर ही आमची अगदी पहिल्या दिवसापासूनची ॲक्टिव्हिटी आहे. त्याचप्रमाणे चांगले काही क्रीडा क्षेत्रातले प्रशिक्षक त्यांच्या अर्थार्जनाचा मार्ग म्हणून इथे क्रीडा शिक्षण देता देता नवीन पिढीला फिट बनवत आहेत, खेळामध्ये वाकबगार बनवत आहेत. हे सगळं काम आमचं चालूच आहे. परंतु आजपर्यंत ज्या सांस्कृतिक गोष्टी आम्ही करू शकलो नव्हतो, उदाहरणार्थ खूप मोठ्या चित्रकारांची चित्र लोकांना दाखवणं, प्रत्यक्ष नाही तर निदान चित्ररूपामध्ये, आणि ह्यांना मोठं चित्रकार का म्हटलं जातं बाबा, हे लोकांपर्यंत पोहोचवणं. चांगल्या फिल्म्स आहेत खूप, देशी आणि विदेशी. ह्या फिल्म्स काय आहेत आणि त्यांना चांगलं का म्हटलं जातं. शास्त्रीय संगीतामध्ये काय एवढं मोठं आहे की त्याचे एवढे देव्हारे माजवले जातात. हे लोकांपर्यंत पोचवायला 70-75ची कॅपॅसिटी असलेलं ऑडिटोरियम मोठं आहे दुर्दैवाने. तर हा उपयोग करून घ्यावा असं आमच्या मनात आहे. मायदेश फाउंडेशनने महत्त्वाचं काम केलेलंच आहे. तर मी पार्लेकरांना आणि पार्लेहोच्या बाहेरून काही लोक आलेत त्यांना ह्या ठिकाणी आवाहन करतो की ह्या सर्व एन्डेव्हरमध्ये, ह्या सगळ्या कामामध्ये आपण आम्हाला सहकार्य द्यावं, आपल्या कल्पना द्याव्यात, आपला वेळ द्यावा. आणि अर्थात आर्थिक पाठबळ ही आवश्यक पण सर्वात महत्त्वाची अट नाही, ती सगळ्यात नंतर येते. पहिली असावी लागते इच्छाशक्ती. तर आपला वेळ द्यावा, आपलं मन त्याच्यासाठी द्यावं आणि हे उपक्रम ह्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने होतील असं आपण पाहावं. आजच्या कार्यक्रमाला आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद रमेश प्रभू हे हजर राहू शकले नाही आहेत. आपल्याला माहिती आहे की अरविंद प्रभूंचं नाव हे क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये खूप आदराने घेतलं जातं. आणि अलीकडच्या काळात विशेषतः पिकल बॉल हा जो एक नवीन खेळ आलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावरती काम करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना जरी आजचा हा समारंभ आज होणार आहे माहिती होतं, त्यांच्याबरोबर बोलूनच आम्ही हे ठरवलं होतं, परंतु त्यांना दिल्लीला त्या कामासाठी जावं लागलेलं आहे. तर त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आणखीन एक शेवटची गोष्ट सांगतो की हे लोकार्पण जे आहे ते औपचारिक आहे. या आधीच म्हणजे पहिलं टॅह होण्याआधीच बाळ जसं गर्भामध्ये जन्माला आलेलंच असतं, ऐकत असतं आणि चक्रव्यूहाचा भेद करायचं सुद्धा ज्ञान ते मिळवू शकतं असं आपण म्हणतो. तर लोकार्पण होण्याच्या आधीच आम्ही या ठिकाणी नाट्योत्सव केला, आम्ही या ठिकाणी ग्रंथोत्सव केला, अनेक कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत. आज हे लोकार्पण होते आणि ह्याला लोकार्पण असा शब्द आम्ही वापरला कारण सुरुवातीला जोशी सरांनी आम्हाला असंच म्हटलं होतं की आम्ही तुमच्या सुपूर्द करतो तुमची वास्तू, पण आमच्या सुपूर्द म्हणजे ती ज्यांच्यासाठी आहे त्यांच्या सुपूर्द, लोकांसाठी आहे. म्हणून आम्ही त्यांच्या कन्सेंटने ह्याच्या कार्यक्रमाचं नाव लोकार्पण असं ठेवलेलं आहे. तर आपण सगळे ह्या कार्यक्रमासाठी आलात याबद्दल मी अतिशय आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आणि एक सेलिब्रेशनचा सोहळा, कौतुकाचा सोहळा असं आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप राहिलेलं नाही, हे प्रदीपदादांच्या अतिशय प्रोफाऊंड भाषणातून व्यक्त झालेलं आहे. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची उंची आणि दृष्टीच त्यांच्या भाषणाने बदलून टाकलेली आहे की लोकार्पण हा एक अनुषंगाने येणारा मुद्दा आहे, सावरकर हा मोठा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा ज्यांनी फार मोठ्या प्रमाणात पुढे नेलेला आहे ते अतिशय महनीय असे साहित्यिक, संशोधक, लेखक आणि अतिशय कलाकार, कलासक्त असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे. त्यांचं ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत. परंतु मला तरी बोलायला केव्हा वेळ मिळणार म्हणून मी मला दिलेली 5 मिनिटं एक्सटेंड करून 10 करून घेतली आहेत. अनेक जणांनी ह्या कार्यामध्ये सहभाग केलेला आहे. त्यांची नावं घेणं जर राहिलं असेल तर वेळेअभावी घेतली नाहीत असं म्हणा. धन्यवाद.